नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. दोन छोटेसे मुद्दे मी ट्रॅक केलेले आहेत. एक मुद्दा आहे अर्थातच आपल्या देशातल्या आमदारांची संपत्ती जी त्यांनी निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये दिलेली आहे त्याचं विश्लेषण केल्यानंतरची आहे 73,348 कोटी. आणि याच्यामध्ये कर्नाटक राज्याचे आमदार हे संपत्तीच्या मालकीमध्ये पुढे आहेत आणि दुसऱ्या क्रमांकाला आहेत महाराष्ट्रातले आमदार, मराठी आमदार. आणि त्यामुळं हे सगळं आपलं म्हणजे नागपूरची दंगल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या निमित्तानं सुरू झालेले नवीन वेगवेगळे मुद्दे, जसं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचं काय नाव द्यायचं किंवा औरंगजेबाची खुलताबाद इथे असलेली कबर, आणि हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेतच अर्थात आणि त्याच्यावरती चर्चा सुरूच आहे. पण ते सुरू असताना त्याहून कदाचित सर्वसामान्य लोकांना असं वाटेल की ह्या मुद्द्याची चर्चा का नाही होत. बाळासाहेब भारदे की नंतर महाराष्ट्र विधानसभेचे दीर्घकाळ सभापती राहिले, त्यांचा एक उत्कृष्ट काळ होता. तर त्यांनी स्वतंत्र भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर सत्तांतर होत असताना तेव्हाचे लोकप्रतिनिधी काय करायचे, कसे कार्यकर्त्याच्या घरी जाऊन राहायचे वगैरे असं नेमकं विवेचन केलेलं आहे. आणि अलीकडे मला असं जाणवलं की यशवंतरावांपासून म्हणजे यशवंतरावांपर्यंत आणि अगदी काही प्रमाणात शरद पवारांच्या नंतरच्या म्हणजे पूर्व शरद पवार कालखंड, याच्यामध्ये ती एक परंपरा होती की नेत्यांनी कार्यकर्त्याच्याच घरी जाऊन राहावं आणि त्यांच्याशी तिथे संवाद साधावा वगैरे. आता अशी कोण अपेक्षा धरेल की जेव्हा नेत्यांसाठी एसटी महामंडळाच्या बसमध्ये रिझर्व्ह जागा आहे फक्त आमदारांसाठी म्हणून असलेली, पण तिथे कोणताही आमदार हा बसत नाही. आता अशी अपेक्षाच करणं चुकीचं आहे की आमदारांनी संपत्ती कमवू नये, कमवून ती स्वतःच्या अर्थार्जनासाठी वापरू नये असं कोण म्हणेल. परंतु आपल्याकडे जे एक विशेष सर्कल तयार झालेलं आहे की संपत्ती, त्यातून निवडणुका जिंकण्याचे फंडे आणि त्यातून पुन्हा संपत्ती कमवणं. तर यातून एडीआर असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म त्यांनी देशभरातल्या 4,095 आमदारांपैकी त्यांच्या संपत्तीचं विश्लेषण केल्यानंतर देशातल्या आमदारांची संपत्तीचे आकडे जे आता आले ते ज्ञात असलेले 73,348 कोटी रुपये. मग त्याची त्यांनी सरासरी काढली की कोणत्या राज्यातले आमदार सरासरी सर्वाधिक श्रीमंत आहेत. तर आमदारांची एकूण संपत्ती कर्नाटकमध्ये एकूण आमदार आहेत 223. त्यांची एकूण संपत्ती आहे कर्नाटकातल्या आमदारांची 14,179 कोटी. आणि तर त्यांची सरासरी आहे 63 कोटी. म्हणजे कर्नाटकमधले एक आमदार हा सरासरी 63 कोटी रुपयाच्या संपत्तीचा मालक आहे. महाराष्ट्रामध्ये 286, कारण 288 आमदारांची संख्या आहे, पण तिथे 286, तर महाराष्ट्रातल्या आमदारांकडे 12,424 कोटी रुपये एवढी संपत्ती आहे. आणि महाराष्ट्रातला प्रत्येक आमदार सरासरी 43 कोटी रुपयाच्या संपत्तीचा मालक आहे. आंध्र प्रदेशमध्ये आमदारांची संख्या कमी आहे म्हणून 174 आमदार आहेत, तिथे 11,323 कोटी रुपयाच्या संपत्तीचे ते मालक आहेत. आणि आंध्र प्रदेशमधले आमदार हे 65 कोटी रुपये सरासरी संपत्तीचे मालक आहेत. तेलंगणामध्ये 119 आमदार आहेत, तिथे 4,637 कोटी रुपयाची संपत्ती आहे, तिथले आमदार 38 कोटी रुपये एवढ्या सरासरी एक आमदार मालकीचा आहे. उत्तर प्रदेशमध्ये इंटरेस्टिंग आहे, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आमदारांची संख्या आहे 403, तिथे एकूण आमदारांची संपत्ती आहे 3,247 आणि त्यांची जी संपत्तीची सरासरी येते ते 8 कोटी. गुजरातमध्ये आपल्या शेजारच्या 180 आमदारांची संख्या आहे, तिथे 3,009 कोटी रुपयाची त्यांची एकूण संपत्ती आहे आणि तिथे वार्षिक सरासरी आहे 16 कोटी रुपये. आता प्रश्न असाही पडला असेल की मग कोणत्या राष्ट्रीय पक्षाकडे सर्वाधिक श्रीमंत आमदार आहेत. तर पक्षनिहाय आमदारांची संख्या आहे भाजप 1,653, त्यांची संपत्ती आहे भाजपच्या आमदाराची 26,270 कोटी रुपये. काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकाला आहे, त्यांच्याकडे 646 आमदार आहेत, पण त्यांच्याकडे असलेल्या आमदारांची संपत्ती आहे 17,357 कोटी रुपये. टीडीपी 134 आमदार आहेत, 9,108 कोटी रुपयाची संपत्ती त्यांच्याकडे आहे. अपक्ष 64 आमदार आहेत, त्यांच्याकडे 2,388. शिवसेना आत्ताची एकनाथ शिंदे यांची, त्यांच्याकडे 59 आमदार आहेत आणि त्यांच्याकडे 1,758 एवढे संपत्तीचे मालक असलेले आमदार आहेत. आता याच्यात राज्यनिहाय अब्जाधीश पण आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये 18 अब्जाधीश आहेत, कर्नाटकमध्ये 31 अब्जाधीश आहेत, आंध्र प्रदेशमध्ये 27 अब्जाधीश आहेत, तेलंगणामध्ये 7, गुजरातमध्ये 5 आणि हरियाणामध्ये
5. आता राज्यनिहाय गुन्हे कुणाकडे किती आहेत याची माहिती काढली तर महाराष्ट्रामधल्या 187 आमदारापैकी म्हणजे त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल आहेत त्याचं दुसऱ्या क्रमांकाचं तिसऱ्या क्रमांकाचं प्रमाण आहे. महाराष्ट्रातल्या 187 आमदारापैकी सरासरी 65% आमदारावरती गुन्हे दाखल आहेत. आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त 138% म्हणजे जेवढे आमदार आहेत त्यापेक्षा जास्तचे त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत. म्हणजे प्रत्येकावरती 2-2, 4-4 प्रकरणं दाखल आहेत. केरळमध्ये 56%, तेलंगणामध्ये 69%, तामिळनाडूमध्ये 132%. पण बहुतांश हे गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे असू शकतात. तर भाजपचे गुन्हेगार प्रवृत्ती असलेले आमदार आहेत 39%, काँग्रेसकडे 52%, आपकडे 56%, सपाकडे 62%, डीएमकेकडे 74% आणि टीडीपीकडे 46%. आता मी जे आकडेवारी सांगितली तर हे जे विशेष सर्कल आहे त्याबद्दल आपण बोललो तर 43 कोटी रुपये ही सरासरी महाराष्ट्रातल्या आमदारांची संपत्ती आहे. ही ज्ञात त्यांनी शपथपत्रामध्ये दाखल केलेली संपत्ती आहे. याच्याशिवायच्या संपत्तीची आपण केवळ अंदाजच बांधू शकतो. आता काय झालं की समाजामध्ये सुद्धा ही चुकीची एक धारणा आहे की आमदारांनी व्यवसाय करू नये. माझं उलटं मत आहे की आमदारांनी एखादा दुसरा अधिकृत व्यवसाय करावा. म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट सारखी जी गोष्ट सांगितली जाते जी तद्दन खोटी आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिटचा अर्थ काय तर आमदारांनी त्यांच्या मिळालेल्या फंडामध्ये किंवा त्यांचा कुठे फायनान्शियल जिथे इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट दाखवू नये आणि मग काहीतरी तिसरंच प्रकरण घडतं. जसं आता धनंजय मुंडे यांच्या संदर्भातलं एक प्रकरण बाहेर आलं की त्यांनी परळी थर्मलमध्ये काहीतरी टेंडर घेतलं होतं राखेच्या संदर्भातलं. एवी तेवी तेच घेतात म्हणजे आमदारच मंडळी घेत असतात. तसं एखादं टेंडर त्यांनी घेतलं असेल परंतु ते ऑफिस ऑफ प्रॉफिटचा भाग आहे असं म्हटलं गेलं आणि त्यामुळे मग त्यांनी ते अधिकृतपणे सोडून दिलं. आज आपल्याकडे जे लोकप्रतिनिधी आहेत ते अधिकृत कुठलाच व्यवसाय करत नाहीत. ते एवढे गरीब आहेत की त्यांच्याकडे कोणतीही वापरासाठीची गाडी नाहीये. तर याचा सरळ अर्थ काय आहे की हे सरळ सरळ केवळ आणि केवळ संपत्तीचा व्यय म्हणजे आयात होत असताना सुद्धा काढलेले हे शॉर्टकट्स आहेत. कोणतीही संपत्ती कोणताही व्यवहार हा अधिकृतपणे न दाखवता केवळ नियमाची पूर्तता करण्यासाठी केलेली गोष्ट आहे. त्याच्याऐवजी जर अधिकृतपणे आमदारांना सांगितलं की तुम्ही कंत्राटशिप करा, तुम्ही उद्योग उभारा, तुम्ही फॉरेन ट्रेडमध्ये काही लक्ष घाला, तुम्ही एखादा स्वतःचा कारखाना करा. जसं साखर कारखानदार मोठ्या संख्येनं आज आपल्याकडे आहेत आणि ते म्हणतात की मी साखर कारखानदारी माझी आहे. पण कुणी हे सांगत नाही की अजित पवार यांच्या संदर्भात असं म्हटलं जातं की त्यांचे 19 साखर कारखाने खासगी मालकीचे आहेत. आणखी बऱ्याच नेत्यांची नावं आपल्या डोळ्यासमोर येतात पण प्रत्यक्षामध्ये त्यांची ती मालकी असत नाही. जसं गुरु कमोडिटीचं प्रकरण आत्ताच बाहेर आलं होतं. मुद्दा हा आहे की ही जी आमदारांची सरासरी आकडेवारी आहे ती अचंबित करणारी. 43 कोटी रुपये एका आमदाराची जर सरासरी असेल तर ती संपत्ती प्रत्यक्षामध्ये कितीतरी अधिक असू शकते. म्हणून हे एडीआरची जी आकडेवारी आहे ना ती फक्त फेस व्हॅल्यूवरतीच आपण घ्यायला हवी. आपल्याला एवढं तरी कळलंय की भारतभरामध्ये जवळपास 73,000 कोटी रुपयाची संपत्ती एकट्या आमदाराकडे एकवटलेली. खासदारांची मंत्र्यांची तर संख्या अजून गृहीतच धरलेली नाही. मंत्री म्हणून जे दीर्घकाळ काम करतात त्यांची, खासदारांच्या संदर्भामध्ये पण असं म्हणता येईल. सो साधारणपणे 1,00,000-1.5 लाख कोटी रुपयाची संपत्ती ही याच 2 घटकाकडे असावी असं प्रथम दर्शन दिसतंय. तेवढाच मुद्दा होता जो मांडणं गरजेचं आहे तो मांडला आणि त्यानंतर सुद्धा तुमचं जर काही मत असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. आम्ही तर सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला थांबूया. धन्यवाद.